नाशिक जिल्ह्यामध्ये परत एकदा पावसाचा तडाखा मोठ्या प्रमाणात दिसून येत असून आपण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी आलेलो आहेत। आपण बघितलं तर अक्षरशः या ठिकाणी पोल्ट्री फार्म आहे। अक्षरशः झालेल्या वादळाने शेकडो कोंबड्या या ठिकाणी या पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्याच्या मृत्युमुखी पडलेल्या आहे। मोठं नुकसान देखील झालेले आहेत, पत्रे देखील उडाले। आपल्यासोबत हेच शेतकरी काय सांगेल की काल वादळाने तडाखा झाला, काय नुकसान झालं? कमीत कमी 15-20 लाखाचं नुकसान झालंय सगळं धरून। शेड तर काही राहिलंच नाही। किती कोंबड्या होत्या? किती कोंबड्या 4.5 पक्षी होते, त्यातले गेले असतील 400-500 तरी गेले असतील। असं खाद्य भिजलं, घरात काहीच नाही राहिलं, अंगावरचे कपडे सुद्धा उडून गेले वाऱ्याने, एवढं नुकसान झालं। आपल्यासोबत येथील काही महिला देखील आहे, काय सांगाल मावशी? आपल्या घराचे पत्रे देखील उडाले, काय भिजले, काय पावसाने तडाखा किती दिला? नुकसान झाली, दाणे भिजले, हा. कपडे लत्ते उडून गेले, डब्बे खाली आले, सगळे चंबून चांबून गेले, सगळी काही नुकसान झाली। तुम्ही जाऊन पहा घरामध्ये, नाही तर परपंच सगळा रस्त्यावर आलाय। काय मागणी करशाल सरकारकडे? सरकारने काय नाही, आमची हाय ती भरपाई द्यावं करून, आम्हाला दुसरं काहीच नाही पाहिजे। अक्षरशः या पावसाचा तडाखा या सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात मोठा दिसून येत आहे। आपल्यासोबत याच गावचे पोलीस पाटील, काय सांगाल पाटील की काय नुकसान झालंय अजून या गावाच्या परिसरात? या गावाच्या परिसरात म्हणजे असं म्हणायचं ठरलं तर भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। घरांचं नुकसान झालेलं आहे, बरेचसे गोटे उडून गेले, त्यानंतर लाईटीचे पोल, डिप्या वगैरे सगळं पडलेलं आहे। भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। इथं काही गाड्या म्हणजे इतकं वारं होतं, उभ्या गाड्या पलटी झालेल्या डायरेक्ट, इतकं भयान म्हणजे वारं होतं काल। एकूणच बघत तर आलेल्या पावसाचा तडाखा या सिन्नरच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत असून पोल्ट्री झालं, घराचं झालं, अशा विविध प्रकारचं नुकसान या ठिकाणी झालं असून मोठ्या प्रमाणात बळीराजाच्या यावेळी नुकसान झाल्याचं दिसून येत आहे। मात्र पावसाची धडक अजून होणार आहे, मात्र या वादळाचा तडाखा या सिन्नरच्या पूर्व भागात दिसून असल्याचं चित्र आता सध्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, सिन्नर, नाशिक।